चला आता बघूयात मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण 40 सेकंदामध्ये रेट चार्ट एक्सेलद्वारे कशा प्रकारे सेट करू शकतो. तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला दरपत्रकमध्ये यायचं आहे. दरपत्रकमध्ये आल्यानंतर गाईचा रेट चार्ट बदलायचा आहे की म्हशीचा रेट चार्ट बदलायचा आहे तसं तुमच्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी गाईचा रेट चार्ट बदलणार आहे, तर मी गाय सिलेक्ट केलेली आहे. तर गाय सिलेक्ट केल्यानंतर बदल करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. बदल करा या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला दर चार्ट स्वरूप म्हणजे दरपत्रक स्वरूप आपल्याला प्रति फॅट SNA पॉईंट दाखवत आहे. तर प्रति फॅट SNA पॉईंट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला एक नंबरला एक्सेल फाईल म्हणून हे ऑप्शन दिसून येते. या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक्सेल फाईल निवडण्यासाठी टॅप करा. या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपलं फाईल मॅनेजर आपल्यासमोर ओपन होऊन येतं. तर इथे आपल्याला आपले फाईल मॅनेजरमधले जे काही फाईल असतील ते आपल्याला इथे दिसून येतात. तर यापैकी जो पण आपला रेट चार्ट असेल तो सिलेक्ट करायचा. जसं की मी वरचा हा सिलेक्ट करत आहे. तर याला सिलेक्ट केल्यानंतर तर अशा प्रकारे तो रेट चार्ट आपल्याला दिसून येतो. तुम्ही बघू शकता. तर एक्सेल फाईल सिलेक्ट केल्यानंतर याला आपल्याला सेव्ह करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये एक्सेल फाईल अपलोड करू शकतो. धन्यवाद.